नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जो आज आहे उंबरठ्याजवळची रांगोळी. आता नेहमी मी बाहेरच्या रांगोळ्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. उंबरठ्यावर पण मी रोज रांगोळी काढते, पण त्याचा कधीतरीच व्हिडिओ मी काढत असते. उंबरठ्यावर आधी मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि लक्ष्मीची पावलं तेवढी काढून घेतली आणि गुलाबाच्या पाकळ्या इथं ठेवून दिल्या. खूप सुंदर दिसतं आपलं उंबरठ्याचं पूजन. हे सकाळीच करून घेतलं होतं मी आणि तो काही व्हिडिओ नाही काढला होता. पण नंतर म्हटलं आता हा व्हिडिओ रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करत आहे. ते बी अगदी सोपी, झटपट होणारी अशी ही बॉर्डर लाईन डिझाईन इथे. इथं मी पांढरी रांगोळी घेतली. तिथं एक एक डॉट थोडा-थोडा अंतरावर आपल्याला घालून घेते. एखाद्या डबीचं झाकण घ्यायचं आहे. डबीच्याच झाकणाच्या मदतीने आपल्याला थोडंसं आत वरच्या साईडनं प्रेस करून वरच हाफ सर्कल हे करून घ्यायची. ह्या रांगोळ्या दिसायला खूप सुंदर असतात आणि काढायला अगदी सोप्या असतात ह्या रांगोळ्या. जेव्हा तुम्हाला कामाची खूप घाई-गडबड जर असेल ना, तुम्ही ह्या रांगोळ्या सहज काढू शकतात. उंबरठ्यावर पण तुम्ही ही रांगोळी काढू शकतात किंवा त्याच्या खाली असते ना, तुम्ही तिथंही रांगोळी काढू शकतात किंवा देवाऱ्यासमोर किंवा दाराबाहेरही रांगोळी काढू शकतात. अगदी सहज होतात. कामाच्या घाई-गडबडमध्ये अशा ह्या सोप्या-सोप्या, छोट्या-छोट्या रांगोळ्या तुम्ही सहज काढू शकतात. आता पुन्हा आपण जे हाफ सर्कल तयार केलं होतं ना वरच्या साईडनं, इथं पुन्हा आपल्याला एक एक डॉट पांढऱ्या रांगोळीचा ठेवून द्यायचा आहे. त्यावर पुन्हा आपल्याला छोट्या डबीचं झाकण घ्यायचं आणि वरतून थोडंसं प्रेस करत वर न्यायचं आहे. म्हणजे एक अशा प्रकारची डिझाईन आपली इथं तयार होते. आता त्याच्या खाली पुन्हा आपल्याला एक व्हाईट कलरच्या डॉट ठेवून द्यायचा आहे पांढऱ्या रांगोळीचा. आता मी डबीनं हे रांगोळी काढून घेत आहे. तुमच्याकडे डबी जर नसेल, तुम्ही फेविकॉलची डबी जी असेल त्यात पण तुम्ही रांगोळी भरून त्याचा उपयोग करू शकता किंवा हातानं जमत असेल तर हाताने करू शकतात. पण डबीमुळे काय होते, रांगोळ्या सहज होतात. फार जास्त वेळ लागत नाही रांगोळी काढायला. आता तिथं मी एक एक डॉट ठेवला होता ना, दोघी हाफ सर्कलच्यामध्ये, तिथं आपल्याला थोडंसं बोटानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये आपल्याला कलर वगैरे आपण त्यामध्ये भरू शकतो. अगदी सुटसुटीत रांगोळी आहे ही. त्यामध्ये आपल्याला हाफ सर्कल केला आणि त्यात मी थोडंसं कुंकू घालून घेणार आहे. तुम्हाला कुंकू नसेल घालायचं तर तुम्ही रांगोळी कलर त्यामध्ये वापरू शकता. या रांगोळीमध्ये मी कमीत कमी कलरचा इथं उपयोग करणार आहे. आपण जेव्हा बॉर्डर लाईन डिझाईन काढतो ना, त्यामध्ये असं छोट्या-छोट्या रांगोळ्यामध्ये असे थोडंफार कलर वगैरे भरले की तरी सुंदर दिसतं किंवा साधा हळदी-कुंकू जरी टाकलं ना, ह्या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात दिसायला. पांढरी रांगोळी ठेवू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं आपण हळदी-कुंकू घालून घ्यायचं. म्हणजे रांगोळ्या अजूनच उठून दिसतात आणि आकर्षकही दिसतात हळदी-कुंकवामुळे आणि प्रसन्नही वाटते त्यात हळदी-कुंकू घातल्यामुळे. त्यात मी आता डॉट ठेवले त्यामध्ये मी कुंकू घालून घेतलं आहे. हवं असल्यास तुम्ही रांगोळी घालू शकतात. आता ते हाफ सर्कल 2-2 डॉट ठेवले त्याच्यावर म्हणजे त्याच्या मधोमध आपल्याला 3-3 डॉट पांढऱ्या रांगोळीचे ठेवून द्यायचे. वरच्या साईडनं आपल्याला 1 डॉट आणि दोघी साईडनं आपल्याला 1-1 डॉट असे 3 डॉट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला असं करायचं नसेल तुम्ही डायरेक्टली 1 डॉट घालायचा आणि माचीची काळी घेऊन एक दोघी साईडनं 4 बाजूनं असं एक फुल डिझाईन तुम्ही तयार करू शकता. पण ही रांगोळी मला आवडली होती म्हणून मी ही रांगोळी शेअर केलेली आहे. खूप छान वाटली. मला आली म्हणजे तुम्हालाही नक्कीच येणार. एवढी सोप्या पद्धतीची रांगोळी आहे. आता आपण जे तिथं 3-3 डॉट ठेवले होते ना, एअर स्टिक घ्यायची किंवा माचीसची काळी किंवा अगरबत्तीची काळी घ्यायची. ते घेऊन आपल्याला डॉटवर ठेवून थोडंसं खाली प्रेस करून घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीचं फूल आपलं इथं तयार होते. तुम्हाला एअर स्टिक जर नसेल तर तुम्ही पोहे खायचा जो चम्मच असतो छोटा, तो वापरा आणि त्यावर डॉटवर प्रेस करून थोडंसं खालच्या साईडनं ओढून घ्या. म्हणजे असंही पाकळ्यांची डिझाईन आपली इथं तयार होते. त्यामध्ये आपण 3 डॉट ठेवले आहे. तिथं आपल्याला पुन्हा एक पांढऱ्या रांगोळीचा डॉट इथं ठेवून द्यायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं बोटानं थोडंसं प्रेस करून घ्यायचं हाफ सर्कलमध्ये आणि त्यात आपल्याला रांगोळी घालून घ्यायची. आता मी इथं खाली पिवळा कलर घेतला आहे आणि वरच्या साईडला जे तुरी आपण तयार केले होते ना, तिथं मी हिरवा कलर घालून घेणार आहे. त्याच्याच अपोजिट घ्यायचे आता मी पिवळा, लाल आणि हिरवा कलर या फक्त 3च कलरचा इथं मी उपयोग करणार आहे. आता तिथं मी वरचे तुरे काढले दुसऱ्या नंबरचं तिथं मी पिवळा कलर आणि खाली लाल कलर. आता त्याच्या खाली हिरवा कलर घेतला आहे आणि इथं वर लाल कलर म्हणजे कुंकू घालून घेतला आहे. आता मी हे 3 कलर वापरले. तुम्ही कुठलेही कलर त्यामध्ये वापरू शकतात. तुम्ही जेवढे म्हणजे डार्क कलर वापरणार ना, तेवढी ती रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा दिसेल. तुम्ही दारासमोर, चौरंगाच्या अवतीभोवती किंवा उंबरठ्यावर पण ह्याच्या रांगोळ्या काढू शकतात. अगदीच झटपट होतात. एवढ्या सुंदर आहे रांगोळ्या ह्या. आता याआधी पण भरपूर साऱ्या मी रांगोळ्याची डिझाईन तुमच्यासोबत शेअर केली होती. पण म्हटलं जरा आज उंबरठ्यावरची रांगोळी तुमच्यासोबत शेअर करावी आणि थोडंसं गप्पा पण होतील. बोलायची संधी पण मिळते मला तुमच्यासोबत जरा. म्हणून मी हा इथं व्हिडिओमध्ये बोलत आहे. तर इथं मी रांगोळी पूर्ण काढून घेतलेली आहे आणि उंबरठ्यावरची आणि खालच्या साईडनं आपल्याला लाल कलर आणि हिरवा कलर घालून घ्यायचे. तुम्ही कुठलेही कलर त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जो कलर आवडेल तो. अगदी बोलता-बोलता आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा.
जर तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या रांगोळ्या तुम्ही कुठून बघता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. चला तर भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एका रांगोळीसमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.